परभणीत महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा सरकारला थेट इशारा। वाढती महागाई, प्रलंबित मागण्या आणि वाढीव अनुदानाच्या प्रश्नावर आता अधिकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास 10 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। परभणीतील बी रघुनाथ हॉल येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। वाढत्या महागाईत कर्मचारी आर्थिक अडचणीत असताना शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करण्यात आला। बैठकीत वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली। अन्यथा 10 ऑगस्टपासून सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होतील, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या बैठकीला अध्यक्ष नासर खान बापू, अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के भारसाकळे, उपाध्यक्ष विनय ठाकूर, सचिव विशाल उफाडे, अभिजित कुलकर्णी, विश्वनाथ गोबाडे, खाजा मोईन खान, भागवत कडनोर, मनोज तळेकर, राधाबाई वाघमारे, सीताबाई तांबे, शोभा सालगुडे, आशा गायकवाड, मंगल वाघमारे आणि पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता प्रश्न एकच, शासन मागण्या मान्य करून तोडगा काढणार की 10 ऑगस्टपासून प्रशासनाचा कारभार ठप्प होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अधिकारी कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटनाच्या वतीने एक बैठक ठेवण्यात आली। जे बऱ्याच दिवसापासून जे आमचं वाढीव अनुदानाचा जे मुद्दा आहे, आम्ही प्रत्येक वेळी शासनाच्या सोबत लढत आहोत आणि दुसरं इथं आमचे 5 महिन्यापासून पगार नाही। तर या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी भारसाकळे साहेबांनी, विनय ठाकूर साहेबांनी, विशाल उबाड्याने, बासी साहेबांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने असं ठरविलेलं आहे की आम्ही 1 तारखेला निवेदन देणार आहोत की आम्हाला आमची मागण्या पूर्ण करा आणि आमचे 5 जसं ते आमचे स्वच्छता कामगार यांनी तर दिलेलं आहे की 1 तारखेपर्यंत आमचे 3 पगार करा, कारण अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या अगोदर करा, नाही केलं तर आम्ही पूर्ण महापालिका 100% बंद करणार आहोत। कर्मचाऱ्यांचे म्हणजे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ना, 5 महिन्यापासून पगार नाही, तर आम्ही त्याचं वाढीव अनुदानासाठी आम्ही शासनाशी लढत आहोत। पण आयुक्त साहेबांचं बी काम आहे ना की त्यांनी काहीतरी मार्ग करावा, पगारसाठी काहीतरी कुठून नियोजन लावावा। आणि आता अगोदरचे जे आयुक्त होते ते 4-4 महिने पगार होत नाही, आता 5 महिने पगार होत नाही। आणि पहिले तर सेवानिवृत्तवाल्याला 1 लाख रुपये आणि त्याची थकीत जे बी पगार राहत होती ते देत होते, आता ती बी भरता बंद पडली। आणि सगळं काम जे आस्थापनाचं होतं ते थोडंसं मला असं वाटतंय आणि कर्मचाऱ्यांचं बोलणं ऐकून असं वाटतंय की अधिकाऱ्यांनी परत ते थोडंसं हलगर्जीपणा होऊ लागलं त्या कामात। ते प्रलंबित जे काय मागण्या ते बी आम्ही ठेवणार आहे त्या माध्यमात काम बंद आंदोलन। सर्व कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करणार आहेत आणि आमचे काही लोक जाऊन आझाद मैदानावर धरणे करतील आणि बाकीचे लोक इथे राहून सगळे 100% महानगरपालिका बंद करतील असं आम्ही आवाहन करतो। 25/7/2026 रोजी सर्वच कर्मचारी, अधिकारी आणि सफाई कामगार संघटना, ज्या काही संघटना असतील त्यांच्या सर्वांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आम्ही बैठक आयोजित केली। बैठकीचं कारण म्हणजे कर्मचारी 5-5 महिने पगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। कर्मचारी एक मरत आहेत, महापालिका प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि हा प्रश्न मिटणार म्हणजेच वाढीव अनुदान। म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 10 तारखेला 10 ऑगस्ट पासून आम्ही पूर्ण महापालिका बंद करून काही कर्मचारी आझाद मैदान या ठिकाणी आणि काही कर्मचारी परभणी महापालिकेसमोर धरणे आंदोलन धरणार आहोत आणि महापालिका बंद करणार आहोत। त्याचं कारण आहे, महापालिकेचे आयुक्त असो या महापौर असो, कर्मचाऱ्याच्या पगारीकडे कोणाचंही लक्ष नाही। म्हणून ते लक्ष आमच्याकडे वळवून घेण्यासाठी आणि त्या कर्मचाऱ्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही हा संपाचा आणि काम बंदचा जे हात्यार उपसलेले
ते आम्ही 10 तारखेपासून कायम बंद करणार आहोत. आणि कर्मचाऱ्याला एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आमच्या संपाला पाठिंबा देऊन ज्या नागरिकाला बी आम्हाला वेठी धरायचं नाही, परंतु आमच्या पोटाकडे कोणी बघत नाही. आमचे कर्मचारी मरायला लागले, पेन्शन भेटत नाही, पेन्शनर मरायला लागले, 5-5 महिने पगार नाही, आरोग्याच्या ज्या काय प्रश्न आहेत ते सुटत आहेत. म्हणून आम्ही नाईलाजाने आम्ही हा प्रश्न केलेला आहे. म्हणून आम्ही 10 तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन करून काही कर्मचारी महापालिकेला समोर परभणी महापालिकेकडून आणि काही आझाद मैदानावर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. याची शासनाने बी आणि महापालिकेने नोंद घ्यावं अशी आम्ही विनंती करतो.